नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वे दौऱ्याच्या शेवटी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांच्यासोबत काही करार केले. भारत आणि नॉर्वेमध्ये काही करार केले. त्यासंबंधी एक प्रेस ब्रीफिंग हे तिथे केलं गेलं. प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेस ब्रीफिंग याच्यात फरक आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांना तो माहिती नसतो. एखादा करार वगैरे झाला किंवा प्रेसला एखादी विशेष माहिती द्यायची असेल तर प्रेस ब्रीफिंग केलं जातं. पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नोत्तर असतात. हे मोदींनी नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत प्रेस ब्रीफिंग केलं आणि नॉर्वे आणि भारत यांच्यामध्ये जे करार झाले त्या कराराविषयीची माहिती सांगितली आणि दोघेजण मंचावरनं जायला निघाले असताना हेले लिंग या नॉर्वेच्या एका महिला पत्रकाराने मोदींना हाक मारली आणि तुम्ही आमचे प्रश्न का घेत नाही आहात? नॉर्वे हे माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत सर्वोच्च स्थानावर आहे. आमच्या देशातनं तुम्ही प्रश्न घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान दोघांनीही हिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि निघून गेले. नॉर्वेमध्ये जेवढी झाली नाही त्याच्यापेक्षा भारतामध्ये या सगळ्याचा गवगवा जास्त झाला. चला, मोदी पत्रकारांना उत्तर देत नाहीत या नावाने शंख करायची एक संधी मिळाली. याचा अनेकांना आनंद झाला आणि त्यांनी ते सुरू केलं. मग त्यानंतर वर्तमान किंवा माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर नॉर्वे 1 नंबरवर आहे रेटिंगमध्ये आणि भारत 157व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य नाही. हे मी मान्य करतो की भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य नाही, पण मग या माध्यमांचं जे स्वातंत्र्य नाही त्याचा इतिहास 1950 साली सुरू होतो. रोमेश थापर नावाचे एक पत्रकार ते क्रॉसरोड्स नावाचं एक पत्र काढत असत, नियतकालिक काढत असत. त्यांनी या क्रॉसरोड्स पत्रकातनं कोरियन युद्धासंबंधात काही अडचणीचे म्हणजे नेहरू सरकारला अडचणीचे प्रश्न उपस्थित केले. आता आपल्या देशामध्ये आणखीन एक पद्धत सुरू केलेली आहे. नेहरूंचं नाव घ्यायचं नाही. अजूनही तुम्ही नेहरूंच्या चुका मोजतच राहणार का? का नाही मोजायच्या? स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोललं जाऊ शकतं, संघाबद्दल बोललं जाऊ शकतं. ज्या घटनांना 70 वर्ष झाली, 100 वर्ष झाली त्याविषयी बोललं जाऊ शकतं, पण नेहरूंविषयी बोलायचं नाही. खरं म्हणजे असा पायंडा पाडला जातोय. पण जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी जे पायंडे पाडले ते पुढची 70 वर्ष सुरू राहिले. त्यामुळे नेहरूंचं नाव घेतलं तर कोणाच्याही पोटात दुखण्याचं कारण नाही. आणि मग 1950 मध्ये मद्रास गव्हर्नमेंटने या क्रॉसरोड्स नावाच्या नियतकालिकावर बंदी घातली. छापायचा नाही. त्यांनी कोरियन युद्धासंबंधात भारताच्या भूमिकेसंबंधात काही प्रश्न उपस्थित केले होते. मग प्रकरण कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टानं 26 मे 1950 म्हणजे आर्टिकल आलं होतं मार्चमध्ये, नियतकालिकावर बंदी घातली. त्यावेळेचं मद्रास गव्हर्नमेंट, आता चेन्नई म्हणतात. आणि मग मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि बंदी हटवायचा आदेश दिला. पण एवढ्यावर विषय संपला नाही. सुप्रीम कोर्टानं बंदी हटवायला सांगितली, पण मग अशा लिखाणावर बंदी घालता येते अशा अर्थाची घटना दुरुस्ती, ही पहिली घटना दुरुस्ती आहे बरं का.
घटनेचे पाईक म्हणणाऱ्यांनी जेव्हा स्वतःच्या सरकारला अडचणीचे प्रश्न विचारायला सुरुवात झाली तेव्हा अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्यांच्या नियतकालिकांवर बंदी घालता येते अशा प्रकारची घटना दुरुस्ती त्यांनी आणली. म्हणजे त्यांना माध्यम स्वातंत्र्याची देखील चाड नाही आणि संविधानाची देखील चाड नाही. सरकारला अडचणीचा प्रश्न विचारता येऊ नये अशी ती संविधानातली दुरुस्ती होती. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर 1975 साली आणीबाणी 25 जून 1975च्या मध्यरात्री आणीबाणी आली. त्या आणीबाणीच्या काळामध्ये प्रेस सेन्सरशिप, काय छापायचं काय नाही छापायचं हे सरकार सांगणार, म्हणजे माध्यम स्वातंत्र्य बंद. 25 तारखेच्या रात्रीतच दिल्लीतल्या वर्तमानपत्रांच्या ऑफिसेसची विजेची कनेक्शन्स बंद केली गेली, कारण काय छापतील माहिती नाही. 200 पेक्षा अधिक पत्रकारांना तुरुंगात डांबलं गेलं आणि कुठलंही वर्तमानपत्र छापायच्या आधी शासनाच्या नियुक्त प्रतिनिधीला ते दाखवायचं, त्यांनी हो म्हटलं तर ते छापायचं, असं फिजिकल सुपरविजन पण होतं. आणि त्याच काळामध्ये एक ऑब्जेक्शनेबल मॅटर ॲक्ट असा आणला गेला. या कायद्यान्वये काय छापायचं काय नाही छापायचं हे सरकार ठरवणार. हे यांचं माध्यम स्वातंत्र्य. मग असं असेल तर मग माध्यम स्वातंत्र्याच्या इंडेक्समध्ये भारत खालती जाईल, नाही तर काय होणार. एप्रिल 2012 असीम त्रिवेदी नावाच्या एका व्यंगचित्रकारानं ममता बॅनर्जींचं एक व्यंगचित्र काढलं. हे व्यंगचित्र अंबिकेश महापात्र नावाच्या जादवपूर युनिव्हर्सिटीतल्या एका प्राध्यापकानं समाज माध्यमांवर फॉरवर्ड केलं. मग असीम त्रिवेदींना सुद्धा अटक झाली आणि अंबिकेश महापात्रना सुद्धा अटक झाली. खटला चालला, सगळं झालं. पुढे नंतर ते मुक्त केले गेले वगैरे. पण साधं कार्टून काढलं तर अटक केली गेली. मग अशा घटना ज्या देशात घडत असतील तिथे माध्यम स्वातंत्र्याच्या इंडेक्समध्ये भारत वर जाईल का खाली येईल. मध्यंतरी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि अर्णब गोस्वामींना अटक केली. अटक का केली. अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक यांच्या 4 कोटी रुपयाच्या काही देवाणघेवाणीच्या बाबतीत अर्णब गोस्वामी या पत्रकाराला अटक केली गेली. प्रकरण पुन्हा सुनवाईसाठी कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने म्हणताना अशी टिप्पणी केलेली आहे, असं आपलं मत प्रदर्शित केलं आहे की हे दाखवायला कारण आहे या पत्रकाराला अटक करण्याचं खरं कारण हा सरकारला अडचणीचे प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही, म्हणून हे 4 कोटी रुपयाच्या देवाणघेवाणीवरनं त्यांना अटक केली गेलेली आहे. हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सरकारला अडचणीचे प्रश्न हा पत्रकार विचारतो म्हणून अटक केलेली आहे. आणि केतकी चितळेचं तर नाव आपल्याला माहिती आहे. तिने दुसऱ्या कोणीतरी लिहिलेली एक कविता माध्यमांवर, समाज माध्यमांवर टाकली तर तिच्यावर महाराष्ट्रभर पोलीसमध्ये केसेस केल्या गेल्या. एका केसमध्ये जामीन मिळाला तर दुसऱ्या केसमध्ये अटक, त्याच्यात जामीन मिळाला तर तिसऱ्या केसमध्ये अटक. एक काव्य ते यांना सहन झालं नाही. या केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीला अटक करून ठेवली आणि हे लोक प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या इंडेक्समध्ये भारत खाली फेकला जातोय या नावाने बोंबाबोंब करतायत. खरं तर सोमालिया वगैरे असे अनेक देश आहेत की जिथे प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य हे खूप धोक्यात आहे. पत्रकारांच्या हत्या केल्या जात आहेत.
त्यांचं प्रसार माध्यमांचा स्वातंत्र्याच्या इंडेक्समध्ये भारताच्या पेक्षा वरती नाव आहे, वरच्या क्रमांकावर आहे. म्हणजे मग ही रेटिंग एजन्सी कशी आहे याचं देखील आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य आणि पत्रकारांना उत्तर देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पत्रकाराला जसं प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तसं प्रश्नाचं उत्तर न देण्याचा अधिकार देखील असतो ना. आणि जी काँग्रेस आता पंतप्रधानांवर टीका करते त्या काँग्रेसचे राहुल गांधी काय करतात? त्यांना जर एखादा अडचणीचा प्रश्न एखाद्या पत्रकारानं विचारला, आउट ऑफ सिलेबस प्रश्न, ज्याची तयारी ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही, तर हे महाशय काय करतात? दोन ठराविक उत्तरं त्यांच्याकडे आहेत. मी या विषयासाठी इथे आलेलो नाही, तुम्ही मला डिस्ट्रॅक्ट करू नका. भाऊ, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. जर एवढं पत्रकारितेची तुम्हाला चाड आहे, पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून जर तुम्हाला तक्रार असेल तर तुम्ही द्या ना उत्तर, तुमचं काय. नाहीतर मग दुसरं स्टँडर्ड उत्तर, तुम्ही भाजपचे पत्रकार आहात. म्हणजे उत्तर नसलं की एक तर मी वेगळ्या कामासाठी आलोय, मला वेगळे प्रश्न विचारून डिस्ट्रॅक्ट करू नका, किंवा तुम्ही भाजपचे पत्रकार असं म्हणा आणि त्याला उत्तर देऊ नका. हे असं सगळं करणारी मंडळी ही पंतप्रधान मोदींनी त्या महिला पत्रकाराकडे दुर्लक्ष केलं म्हणून किती गदारोळ करतायत. खरं तर ही काही फार मोठी पत्रकार नाही आहे, एकच झालं त्यामुळे या महिला पत्रकारितेला जगभर प्रसिद्धी मिळाली. या महिला पत्रकाराला जगभर प्रसिद्धी मिळाली, एवढंच झालं. आता पुढे ती येणार म्हटल्यानंतर थोडंसं त्याची न्यूज पण बनते, आपली न्यूज व्हॅल्यू ही तिने वाढवली. पण त्यामुळे विनाकारण गदारोळ करण्याचं कारण नाही. पत्रकारिता स्वातंत्र्याच्या क्षेत्रामध्ये भारताचा क्रमांक खाली आहे, तो खाली आहे. ते 1950 पासूनच सुरू झालं. 75 साली काय झालं, 2012 साली काय झालं, उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रात असताना काय झालं, आणि राहुलजी पत्रकारांशी कसे वागतात, हे सगळं जर पाहिलं तर मग आपला क्रमांक कसा वरती येईल. मग त्यासाठी मोदींना का दोषी धरता? गेल्या 70 वर्षामध्ये आपण कसे वागलो पत्रकारांशी, याचा देखील विचार करावा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या विषयावर आपलं काय मत आहे त्याच्या संबंधात कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.